हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा। गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखी झाला व्यामासी। गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोड। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसर चरण संतांची आय, दुसर चरण संतांची आय, त्यांची कृपा दाने करते संसार, त्यांची कृपा दाने करते संसार। दुसर चरण संतांची आय, दुसर चरण संतांची आय, करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांची कृपादानी। कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिवाद्या, जय जय सोऽसविद्यात्मरूपा देवा तुची गणेशु। सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तिदासु अवधारी जोजी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहींचनी, बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, जयांची केली स्मरण। होय सकळ विद्यांच्याधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी।
संत श्रेष्ठ, एक फार मोठे साधक आपल्या जीवनामध्ये साधना करत असताना ज्यांनी नेहमी आपल्या डोळ्यासमोर साध्य ठेवलं, उच्चतम जेव्हा ध्येय असणाऱ्या डोळ्यासमोर असतं आणि त्याच असणाऱ्या देहाच्या प्राप्तीसाठी अंतःकरणापासून हृदयापासून जेव्हा साधना केली जाते, तेव्हा ती साधना त्या साधकाच्या जीवनातली फलद्रूप होत असते. जगाचा मालक तो दिसत नाहीये, तो मुळामध्ये निर्गुण निराकार आहे, परंतु आत प्रत्येकाच्या हृदयात आहे देवा तो. खऱ्या अर्थानं तुझ्या सत्तेशिवाय जगातलं काही चालत नाही. तुझी सत्ता सर्व जगावर चालते, पण तुझ्यावर कुणाची सत्ता चालत नाहीये. अशी एक महान शक्ती सार्वभौम, एक स्वतंत्र उदार आणि प्रत्येकाच्या हृदयातली जाणणारी महान शक्ती, सगुण आणि निर्गुणाच्या पलीकडचा, आकार आणि निराकाराच्या पलीकडचा, स्थूल आणि सूक्ष्माच्या पलीकडचा भगवान. आणि त्या भगवंताची गोड अशी आळवणी करत असताना केवळ तुझी प्राप्ती व्हावी एवढाच आमचा उद्देश आहे. तू आहेस प्रत्येकाच्या हृदयात, पण त्याचा विसर पडता कामा नये. तू आहे म्हणूनच बोलतो सांग, तू याच्यात बसलेला आहेस म्हणूनच आम्हाला ऐकता येते, याच्यात बसलेला आहेस म्हणूनच खऱ्या अर्थानं ह्या पंच ज्ञानेंद्रियांच्या क्रियेच्या द्वारा पंच कर्मेंद्रियांचं चाललेलं दररोजचं कर्तव्य. परंतु मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अंतःकरणाच्या चार वृत्ती आत्मास्वरूपाचं ब्रह्म असून त्यावर आलेला अज्ञान रूपी पडदा आम्हाला खऱ्या अर्थानं जीवनाची ओळख होऊ देत नाही. त्याला एकच कारण आहे, आमची देहबुद्धी सारखी जागी असते. आणि देहबुद्धी जो जोपर्यंत ज्या ज्या वेळेला आमची जागी होते त्या त्या वेळेला खऱ्या अर्थानं तुझी आठवण आम्हाला होणं आवश्यक आहे, परंतु तुझी आठवणच आम्हाला होत नाही. देवा, तुझ्या पुढे दान मागतोय, पण दान पाठीमागे किंवा दान मागण्याच्या पाठीमागचं अचूक जर कारण कोणतं असेल, फक्त एकच आहे, तुझा विसर पडू नये आम्हाला. असा मागणीपर प्रकरणातील अभंग सद्गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांचा निवडण्यात आलेला आहे. तेव्हा यथामती अल्पबुद्धीने नियोजित वेळेमध्येच हे अभंगाची सोडणूक करण्याचा आपण प्रयत्न करणार. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत, काही दंडक आहेत. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत, काही दंडक आहेत. त्या नियमांचं आम्हाला कुठेतरी पालन करता आलं पाहिजे. जे वास्तविक पाहता पहिल्या दिवशी नेहमी देवाचं रूप आठवायचं असतं, देवाचं ध्यान करायचं असतं. दुसऱ्या दिवशी संतांची आठवण करायची असते. आणि गेल्या वर्षी गुरुदेवांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाचं 23वे वर्ष, या वर्षीचं 24वे वर्ष आणि गतवर्षी दुसऱ्या क्रमांकाचं कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग निवडण्यात आला होता. संत मायबापांचं सानिध्य आमच्या जीवनात आवश्यक. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. या अभंगावरती गतवर्षी सेवा झाली होती आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने यावर्षी काल्याच्या आदल्या दिवशीची सेवा घडते. आणि काल्याच्या आदल्या दिवशी नेहमी उपांत्य सेवेमध्ये देवाकडे मागणी करायची असते.
पण देवाच्या पुढे मागणी करण्यासाठी आमच्याजवळ पात्रता असावी लागणार आहे. कुणी उठायचं आणि देवाच्या पुढे मागणी करायची. देव रिकामा नाही, तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त, तुझे नाही कोण सांगे, तुझे विनाही तर कोण सांगे, तुझे विनाही तर कोण सांगे. तपे विन दैवता दिल्या विन प्राप्त, तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त, तपे विन दैवता दिल्या विन प्राप्त, तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त, तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त, गुजवी नाही तर कोण सांगे, गुजवी नाही तर कोण सांगे, गुजवी नाही तर कोण सांगे. तपे विना दैवत दिल्या विना प्राप्त, गुजवी नाही तर कोण सांगे, गुजवी नाही तर कोण सांगे, गुजवी नाही तर कोण सांगे. योगी बना, फार मोठे साधक बना, फार मोठे वेदांताचा अभ्यास करणारे बना, तत्ववेत्ते हो. पण किती जरी मोठा योगी माणूस झाला, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे न देव न कळे निसंदेह, गुरुवी न अनुभव कैसा करे. सद्गुरु माऊलींच्याच कृपेची गरज आहे. आणि सद्गुरु माऊली नेहमी सांगतात, प्रयत्न करत चला भगवान, कर्म करा, कर्मकांडात फसू नका, पण कर्मकांड करा. कर्मण्यवादी कालस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफले तुर्भुर्मा ते संगोत्सव कर्म. गीता म्हणजे सर्वांचा जीव की प्राण आहे, आणि गीतेमध्ये कर्माला विशेष महत्व दिलेले. आणि ते करत असताना हृदयापासून प्रयत्न असावा लागतो. अंतःकरणापासून केलेला प्रयत्न कधीही वाया जात नाही, वेळ लागेल, पण एक ना एक दिवस त्याची अनुभूती जीवनामध्ये प्राप्त होतेच. ते म्हणून ज्ञानोबा हा संदर्भ हरिपाठातल्या 5व्या क्रमांकाच्या अभंगात दिला. आपल्या जीवनामध्ये बाबांनो, साधक जेव्हा साधना करत असतात तेव्हा त्या साधकाला आपल्या साधनेचा कधीच विसर पडत नसतो. हा आदर्श त्यांचा आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे. तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंच्या संगती तरुण. आणि म्हणून आमच्याजवळ पात्रता अतिशय महत्वाची. आणि ते पात्रता ज्याच्याकडे असते तो कधीच मला फार येतं, मला फार कळतं असं जगाला दाखवत नसतो. कारण पाण्यानं भरलेली घागर कधीच आवाज करत नाही, परिकामी घागर मात्र नेहमी आवाज करते. विठ्ठल ठला 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 ठला. खरा ज्ञानी माणूस मी ज्ञानी आहे, पंडित आहे, विद्वान आहे, जगाला कधी दाखवत नसतो. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच खरी ज्ञानाची पहिली पायरी. कुठलाही माणूस आईच्या पोटामध्ये पूर्णपणे शिकून आलेला नाही, कुठे ना कुठे माणूस चुकत असतो. पण ज्याला चुकच कळत नाही आयुष्यामध्ये, काही लोकांना सांगितलं तरी कळत नाही, काही लोकांना सांगितल्यानंतर कळतं, पण भाग्यवंताला न सांगता कळत असतं. तो एकच आहे, त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरूची कृपा आहे. माणूस किती जरी ज्ञानी विद्वान पंडित असला तरी आपल्या सद्गुरूंच्या समोर बसल्यानंतर नम्रता रूपी अलंकार परिधान करत असतो. आणि सद्गुरूंचं सुद्धा लक्ष अशा साधकाकडे असतं. श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय मोठ्या प्रेमाने बोलतात, अनेक साधकांनी गुरुची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये व्हावी म्हणून अखंड साधना केल्या, पण मला काही तशी तपस्या घडली नाही. पण काय देवा तू कृपा माझ्या जीवनात केलीस कोणास ठाऊक. कारण
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव होय गुरु पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणापाशी नव्हे. काय प्रेम आहे तुझं. आणि अशी आज्ञाधारक वृत्ती ज्या थोर महात्म्याकडे असते. माझे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय मागणी करतात देवाकडे. तेव्हा मागणी हा आमचा विषय नाही. मुळामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्ही कधी मागण्याचा प्रयत्नच केला नाही. कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठातलं प्रमाण आहे. एका जनार्दनी मांडलेली दुकानं देतो मोलावीन सर्व वस्तू. आम्ही विदाउट कंडिशन आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आम्ही मागणी करत नाहीयेत. अनेक मागण्या संसारातल्या असतात त्या कधीच थांबल्या जात नाहीत. देवाच्या पुढे गेलं एक मागणी संपते ना संपते दुसरी मागणी तयार असते. पण देवा तुझ्या पुढे एकच मागणी करतोय. मागणे ते एक तुझ प्रति आहे. 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 तुझ तरी पाय पांडुरंगा. तुझ तरी पाय पांडुरंगा. तुझ तरी पाय पांडुरंगा. तरी पाय पांडुरंगा. या संताची निरावी हेची मदत. या संताची निर्वी हेची मदत. देश तरी पाये पांडुरंगा. देश तरी पाये पांडुरंगा. देश तरी पाये पांडुरंगा. देश तरी पाय पांडुरंगा. या संताची निरावी